कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता व अंतर्गत झालेले रस्ते अगदी निकृष्ट झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याच रस्त्यावरून पायदिंडी काढली। या निकृष्ट रस्त्यावरून टाळ गजर करीत अभिनव आंदोलन केले। दोन 2015-2016 या सालामध्ये कोपरगाव नगर परिषदेने बाजारपेठेतील मुख्य रस्ते केलेत। सर्व रस्ते निकृष्ट झाल्याची तक्रार मी माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे केली। 20/7/2016 रोजी मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं की कोपरगाव शहरामध्ये झालेले सर्व रस्ते उत्कृष्ट प्रतीचे झालेले आहे। त्याचं थर्ड पार्टी ऑडिट पण करून घेतलेलं आहे। कोपरगाव शहरातले मुख्य रस्ते म्हणजे एजी विद्यालय ते सुदेश टॉकीज, बँक रोड, नंतर गुरुद्वारा रोड, धारणगाव रस्ता, इंदिरा पथ, बाजार समिती समोरचा रस्ता, साईबाबा कॉर्नर ते अण्णाभाऊ साठे पुतळा, तसाच येवला नाका ते मोहनराज नगर हा जो रस्ता आहे या संपूर्ण रस्त्यावरती करोडो रुपये खर्च करून निकृष्ट रस्ते झाले। आज एका वर्षामध्ये संपूर्ण रस्त्यांचे पहिला स्तर उडून गेलेला आहे। या रस्त्यांना 30 महिन्याचं मेंटेनन्स असताना नगरपालिकेचे सीओने ह्या ठेकेदारांना हे रस्ते मेंटेन करण्यासाठी फक्त कागदोपत्री घोडे नाचवले। संपूर्ण वर्षामध्ये रस्ते दुरुस्त झालेले नाही। अशा परिस्थितीमध्ये जर असे रस्ते राहिले तर कोपरगाव शहरामध्ये बाजारपेठेमध्ये बाजार करण्यासाठी कोणी येणार नाही आणि बाजारपेठ उद्ध्वस्त होईल। स्थानिक लोकप्रतिनिधी हे आमदार असो, खासदार असो किंवा कोणी मंत्री असो या संदर्भात कोणीही लक्ष घालायला तयार नाही। भ्रष्टाचाराने बोकळलेली ही नगरपालिका, या भ्रष्टाचाराचा गौरव करण्यासाठी मी आज ह्या सर्व रस्त्यांवरती पायी प्रवास करून गौरवदिंडी काढत, भ्रष्टाचार गौरवदिंडी काढत आहे। नगरपालिकेला हा गौरव पुरस्कार देत आहे की असाच गौरव करत राहा आणि आमचे प्रपंच उद्ध्वस्त करत राहा। डी न्यूज शैलेश शिंदे।